ठाणे पालिका हद्दीतील मान्सूनपूर्व कामे पूर्ण करावीत. शिवसेनेच्या शिष्टमंडळाने घेतली पालिका आयुक्तांची भेट. ठाणे महापालिका क्षेत्रातील कामे डेडलाईन उलटले तरी अजून शिल्लकच असलेली दिसून येत आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात ठाणे तुंबणार नाही याकडे पालिका प्रशासनाने लक्ष घालून मान्सूनपूर्व कामे तात्काळ पूर्ण करावीत अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते राजन विचारे यांनी पालिका आयुक्त सौरव राव यांच्याकडे केली. माजी नगरसेवक आणि शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली पालिका आयुक्त यांची आज भेट घेण्यात आली. त्यावेळी विचारे यांनी पावसाळ्यापूर्वी कामे पूर्ण करण्याची मागणी केली. ठाणे शहरातील नाल्यांची परिस्थिती अत्यंत गंभीर असून नालेसफाई झालीच नसल्याचा दावा केला. पावसाळा तोंडावर आला असताना लवकरात लवकर नाले स्वच्छ करावे. यंदा सरासरीपेक्षा अधिक पावसाची शक्यता असल्याने योग्य उपाययोजना कराव्यात. प्रभाग समिती निहाय ठाणे महानगरपालिकेची आपत्ती व्यवस्थापन टीम तयार करावी. तसेच ठाणे आपत्ती व्यवस्थापनकडे यंत्रसामुग्री आणि मनुष्यबळ वाढवावे. त्याचबरोबर ठाणे महापालिकेची TDRFच्या टीममध्ये असलेल्या 30 जवानांच्या पालिकेच्या सेवेत कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न आचारसंहिता संपताच तात्काळ सोडवावा. शहरातील रस्त्यांच्या कडेला असलेली झाडांच्या फांद्या तात्काळ छाटाव्यात. तसेच सोसायटीच्या आवारात असलेल्या झाडांकडे लक्ष घालावे. MSEBच्या अधिकाऱ्यांशी संगनमत ठेवून उघड्यावर असलेल्या DP आणि वायरकडे लक्ष घालावे, जेणेकरून कोणती मोठी दुर्घटना होणार नाही. अशा आणि इतर गोष्टींकडे पालिका प्रशासनाने तात्काळ लक्ष घालावे असे सूचना विचारे यांनी यावेळी केल्या. 7 तारखेला पावसाची आगमन होणार आहे. त्याच्या अगोदरची जी कामं आहेत आणि डेडलाईन 31 मे ही दिली होती आणि म्हणून आज संपूर्ण ठाणे शहरातल्या नाल्याची पाहणी करून या ठिकाणी जो काय अहवाल आपण आयुक्तांना दिलेला आहे ही नाले सफाई का हात की सफाई या बाबतीमध्ये त्यांचं लक्ष वेधलेलं आहे. सर्व पुरावे त्या ठिकाणी आपण दिलेले आहेत आणि ज्या पद्धतीने तुम्ही बघितलं असेल नाले सफाई व्हायला पाहिजे होती ती या ठिकाणी झालेली नाही. त्या ठिकाणी रेल्वे ट्रॅक असेल, त्याचबरोबर जिथे ज्या ठिकाणी पाणी साचतं त्या ठिकाणची नाले सफाई, उदाहरणार्थ आपल्या वंदना टॉकीजच्या इकडचे जे नाले आहेत ते बंदिस्त नाले आहेत. त्या नाल्यामध्ये एवढा गाळ अजूनही आहे. त्या ठिकाणी आपण जे लाईव्ह फोटो या ठिकाणी दिलेले आहेत. त्यानंतर तुम्ही बघितलं असेल धोकादायक इमारतीचा विषय या ठिकाणी उपस्थित केला होता. त्यांच्या पर्यायी जागेसाठी व्यवस्था करावी यासाठी सुद्धा आपण सांगितलेलं आहे. त्याचबरोबर जी काही साफसफाई रस्त्यावरची जी साफसफाई होते ती बरोबर होत नाही. आज तुम्ही बघितले असेल कित्येक बाजारपेठे असतील, गर्दीच्या ठिकाणी कचऱ्याचे ढीग लागलेले आहेत. या संदर्भात सुद्धा आपण साहेबांना सांगितलेले आहे की या संदर्भामध्ये जे काही ठेकेदार आहेत त्यांच्याकडून हे कर्मचारी बरोबर साफ केले जात नाही, त्या बाबतीत सुद्धा लक्ष घालावं. जर तुम्हाला 50 कर्मचाऱ्यांसाठी त्या ठिकाणी दिलेला असेल त्या ठिकाणी 10 कर्मचारी काम करत असेल तर त्या बाबतीमध्ये सुद्धा आपलं त्या ठिकाणी लक्ष असायला पाहिजे. त्याचबरोबर तुम्ही बघितलं असेल जी धोकादायक जी काही झाडं झालेली आहेत या संदर्भात कित्येक नागरिकांनी तक्रारी करून सुद्धा या ठिकाणी छाटणी होत नाही आणि त्या ठिकाणी कित्येक जणांचा मृत्यू होतोय. मग ते ती समजा गाडीवरती एखादं झाड कोसळतं किंवा घरावरती कोसळतं, जीवितहानी होऊ शकते. यासाठी सुद्धा तातडीने कारवाई करण्यासाठी सांगितले. त्याचबरोबरीने आज तुम्ही बघितलं असेल जे आपले सर्व्हिस रोड आहे घोडबंदरचा, त्या ठिकाणी हा सर्व्हिस रोड कमी करण्याचा डाव या ठिकाणी चाललेला आहे. या संदर्भात सुद्धा गंभीर दखल या ठिकाणी घेण्यात यावी. आज सर्व्हिस रोड 96 साली जेव्हा महापालिकेने हे सर्व्हिस रोड बनवले त्यावेळेचं मूळ उद्दिष्ट हेच होतं की या ठिकाणी असलेल्या ग्रहसंकुलाच्या असलेल्या हायवे असल्या कारणाने जर वाहतूक कोंडी झाली, उद्या काही इमर्जन्सी झाली तर त्यासाठी हे सर्व्हिस रोड ओपन असले पाहिजे आणि या सर्व्हिस रोडवरची वाहतूक सुरळीतपणे चालली पाहिजे यासाठी हे सर्व्हिस रोड त्या ठिकाणी बनवले होते. आणि ते सर्व्हिस रोड जर समजा आता जर कोणाच्या सांगण्यावरनं हे जर कमी करत असतील किंवा काढत असतील तर त्याचा आम्ही ठाणेकर नागरिक म्हणून त्याचं लोकप्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी आम्ही रस्त्यावरती उभे राहू असं आयुक्तांना सांगितलेलं आहे. आणि त्याचबरोबरीने सुलभ शौचालय असतील, काही ठिकाणी सुलभ शौचालय बांधून 1 महिना झाला तरी पण त्याला टाळं लावून ठेवलेलं आहे. हे कोणाच्या तरी सांगण्यावरनं हे जे काय चालू आहे
आणि आज तुम्ही बघितलं असेल आज ज्या पद्धतीने या महापालिकेतून आम्ही या ठिकाणी नगरसेवक, महापौर, आमदार, दोनदा खासदार या महापालिकेच्यामुळेच आम्ही झालेलो आहे आणि आमच्या डोळ्यात देखत या महापालिकेची चाललेली वाताहत बघतोय. आज कित्येक कर्मचाऱ्यांना या ठिकाणी परिवहनच्या कर्मचाऱ्यांना तुम्ही बघितलं असेल 12 वर्ष झाले त्यांना त्यांची जी काही देणी आहेत ती अजूनही मिळत नाहीत. आज कित्येक लोकांनी कामं केलेली आहेत ठेकेदारांनी, त्यांची बिलं गेल्या 1.5-2 वर्षापासून पेंडिंग आहे. आणि अशा पद्धतीने या महापालिकेचे जो कारभार ज्या पद्धतीने चाललाय, येणारे जे आयुक्त आहेत, चांगले अधिकारी आहेत, त्यांना आम्ही हेच सांगितलंय की तुम्ही ठाणेकर जनता तुमच्या पाठीशी आहे, चांगल्या पद्धतीने काम करा, आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. एखादा चुकीचं काम होत असेल त्याच्यावरती कारवाई झाली पाहिजे या संदर्भामध्ये आम्ही त्यांना सांगितलेलं आहे. आणि आम्हाला विश्वास आहे की येत्या 8 दिवसामध्ये जी काय आम्ही परिस्थिती त्यांच्या समोर ठेवलेली आहे ही कामं लवकरात लवकर होतील. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्टी हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. रेल्वेच्या असहकारामुळे ठाण्यातील वारकऱ्यांची अयोध्यावारी हुकली. प्रभू श्री रामचंद्राच्या प्राणप्रतिष्ठापना सोहळ्यानंतर देशातील रामभक्तांनी मोठ्या संख्येने अयोध्येला भेट दिली होती. श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी भक्तांसाठी रेल्वे विशेष जादा गाड्या सोडल्या होत्या. आता काही महिने उलटल्यावर श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी आसुसलेल्या ठाण्यातील वारकऱ्यांना मात्र रेल्वेच्याच असहकाराचा फटका बसला आहे. अयोध्येला जाण्यासाठी 3 महिने आधी नोंदणी करून सुद्धा ऐनवेळी रेल्वे प्रशासनाने हे आरक्षण रद्द केल्याने ठाण्यातील सुमारे 1300हून अधिक वारकऱ्यांना अयोध्यावारीला मुकावे लागले आहे. ठाण्यातील माऊली सेवा मंडळातर्फे दरवर्षी भारतातील विविध तीर्थक्षेत्री सहलीचे आयोजन केले जाते. यावर्षी मंडळातर्फे अयोध्या दर्शन आयोजित करण्यात आले होते. प्रभू श्री रामचंद्राच्या दर्शनासाठी उत्सुक असलेल्या सुमारे 1200हून अधिक वारकऱ्यांची नावे नोंदवली होती. सर्व यात्रेकरूंचा प्रवास सुखकर व्हावा म्हणून या सहलीचे प्रमुख आयोजक आणि माऊली सेवा मंडळाचे अध्यक्ष विलास महाराज फाफळे यांनी रेल्वे भाड्यापोटी सुमारे 49 लाखपैकी आगाऊ 9 लाख रुपये भरून रेल्वेची विशेष बोगी आरक्षित केली होती. याशिवाय अयोध्येत काही त्रास होऊ नये म्हणून सुमारे 3.5 लाख रुपये खर्च करत अयोध्येत राहण्याची, फिरण्याची आणि इतर सुविधा तयार ठेवल्या होत्या. सर्व यात्रेकरू 22 मे रोजी अयोध्येला जाण्याची तयारी करत असताना अचानक 15 मे रोजी तुमचे आरक्षण रद्द असल्याचे रेल्वे प्रशासनाने विलास महाराज फाफळे यांना कळवले.
रेल्वेकडून अनपेक्षितपणे आलेल्या या निरोपामुळे विलास महाराज पापळे यांनी तात्काळ मुंबईतील रेल्वे अधिकाऱ्यांशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली। त्यावर उत्तर प्रदेशात होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हे आरक्षण रद्द करत असून याबाबत आपण काहीच करू शकत नसल्याचे सांगून या अधिकाऱ्यांनी आरक्षणाचे सर्व पैसे परत करण्यात येतील असे सांगितले। वारंवार विनंती केल्यावर आरक्षण रद्द करण्याचे आदेश दिल्लीतील वरिष्ठांनी दिल्याचे सांगत त्यांच्याशी संपर्क साधण्यास सांगितले। त्यानुसार विलास महाराज पापळे यांनी दिल्लीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन आणि इतर मेलद्वारे पत्र पाठवून आरक्षण पूर्ववत करण्याची मागणी केली, परंतु दिल्लीकरांनी मात्र काहीच प्रतिसाद न दिल्यामुळे ठाण्यातील वारकऱ्यांना रामलल्ला दर्शनाला मुकावे लागल्याची खंत विलास महाराज पापळे यांनी व्यक्त केली। रेल्वे प्रशासनाच्या या असहकाराच्या विरोधात वरिष्ठ पातळीवर लढा देणार असल्याचे पापळे म्हणाले। यावेळी प्रोफेसर वसंत इंगळे, उदयकुमार जाधव, धनाजी बुवा महाले, अरविंद सावंत आणि इतर यात्रेकरू उपस्थित होते। राहणार ठाणेरे आम्ही वारकरी संप्रदायाचे, आम्ही वारकरी लोक सगळे मध्यम वर्गातले आम्ही असे बाबा आमची ट्रिप काढतात। 13 वर्ष झालं आम्ही थोड्या पैशामध्ये आपले 2-2 रुपये लेडीज साचवतात, त्यांच्याकडे आम्ही जमा करतो आम्हाला याला जाण्यासाठी तीर्थयात्रेला। पण ही असे गव्हर्नमेंटची लोक आम्हाला आज उद्या करून रोज असं फसवतात। आम्ही कसे तरी 2-2 रुपये साचून त्यांच्याकडे जमा करतो का थोड्या पैशात व्हावं म्हणून त्यांच्या मागं लागून आम्ही त्यांना ट्रिप काढायला सांगायसाठी येतो तिकडनं। ते काढतात तर त्यांना पण असे कुठं ना कुठं त्यांना हे करतात, आज देतो उद्या देतो। आज जानेवारी महिन्यापासून आम्ही त्यांच्या पाठीमागे लागलेले, ते वर्षातून एकदा तरी आम्हाला कुठं थोड्या पैशात फिरून आणतात। त्यामुळं आम्हाला पण समाधान वाटतं वारकरी लोकांना का आपलं थोड्या पैशात काहीतरी होतं आहे म्हणून आपलं आम्ही 2-2 रुपये कोणी भांडी घासायला जातं, कोणी शेतात काम करतं, बायका 2-2 रुपये सासून असे भरतात आणि त्याच्यात बी असं हे करतात ही लोक आम्हाला फसवतात। आता आम्हाला कामं लागली, आता कधी जाणार आम्ही? त्या लोकांनी आमची काहीतरी सोय करावं ना। आता एवढ्या 8 दिवसात त्यांनी सांगितलं 8 दिवसात गाडी दिली असती तर काय फरक पडत होता? प्रकार असा घडला की माऊली सेवा मंडळ हे ठाण्यातील एक अग्रगण्य वारकरी संप्रदायाची संस्था आहे आणि प्रतिवर्षी पंढरपूर, आळंदी, देहू आणि त्र्यंबक यात्रा करतोच, परंतु ज्येष्ठ नागरिकांचं म्हणणं आहे की आम्हाला कुठे बाहेर जाता येतं म्हणून आम्ही एक संकल्प केलेला असतो की दर वर्षातून एकदा मुंबईच्या बाहेरचे म्हणजे जसं द्वारका, मथुरा, अयोध्या, रामेश्वर, जगन्नाथपुरी या सगळ्या यात्रा आम्ही 13-14 वर्षापासून करतो। यात कुठल्याही प्रकारचं आर्थिक लाभ नाही, जे नो प्रॉफिट नो लॉसच्या तत्वावरती मंडळ काम करतं आणि लोकांना आतापर्यंत 2000, 2500, 3000मध्ये बऱ्याचशा यात्रा झालेल्या आहेत, ज्या बाहेरच्या ह्याच्यामध्ये 8-10 हजार रुपये घेतात कमर्शियल। तर ती यावर्षी संकल्पना होती की 500 वर्षानंतर रामलल्लांचं मंदिर झालेलं आहे, जगातलं आश्चर्य आणि हिंदूंचं दैवत एक मोठी ओढ लागली होती, म्हणून लवकर जायचं म्हणून आम्ही जानेवारी 11 तारखेला रेल्वेशी संपर्क केला। तेव्हापासून त्यांच्याशी पत्रव्यवहार केला आणि त्यांनी आम्हाला ॲप्रुव्हल दिलं, पैसे जमा केले, डिपॉझिट जमा केलं आणि ऐनवेळी 15 मेला मेल आला त्यांचा की तुमचं ट्रेन कॅन्सल करू। आता असं झालं की लोकांनी रजा टाकल्या होत्या आणि लग्नाच्या तारखा मागे पुढे करून घेतल्या होत्या, यात्रेला जायचं। आता त्यामुळे आम्ही अयोध्येमध्ये जाऊन राहण्याच्या 1200 माणसांची व्यवस्था करायची म्हटल्यानंतर दोघं वैदेही भवन, सरजू भवन आणि परत ते रेन बसेरा हे तिन्ही ठिकाणी टोटल 4 ठिकाणी आम्ही सगळं ॲडव्हान्स जमा करून आलो। किती पैसे दिले होते आणि त्यांच्यानंतर रिप्लाय का? प्रत्येकाला वेगळे असे 3.5 लाख रुपये ते दिले आणि बाकी इथला खर्च प्रत्येक म्हणजे याला जो जाणारा यात्रेकरू आहे त्याला ओळख म्हणून आम्ही एक त्याचं टोपी, त्याचं बॅच, त्याचं जे साहित्य आहे इतर साहित्य सगळं खरेदी केलं, जवळजवळ 4 लाखापर्यंत खर्च झालेला आहे। किती महिला आणि पुरुष किती असतात? महिलांची संख्या जास्त आहे, 823 काहीतरी महिलांची संख्या आहे, बाकी पुरुष आहे। तुमची आता रेल्वेकडून काय आहे म्हणजे काय अपेक्षा काय? रेल्वेकडून आम्हाला अपेक्षा आहे की आता आम्हाला आता लागला पावसाळ्यामध्ये तर जाणं शक्य नाही आहे, वयोवृद्ध माणसं न्यायची आहे आणि ऑक्टोबरमध्ये आता नुकतंच परत ह्या निवडणुकांचं वारं येत आहे, परत आम्हाला फसवाफसवी नको व्हायला लोकांची, म्हणून आम्हाला नोव्हेंबरची 14 तारीख यात्रा दिवाळी झाल्यानंतर नोव्हेंबरच्या 14 तारखेला
आम्हाला ती रेल्वे मिळवून आम्ही आता परत अर्ज करणार आहोत. तुम्हाला भरलेली अमाऊंट तुम्हाला रिटर्न केली का रेल्वे? तर नाही, अमाऊंट त्यांची रिटर्न देतो म्हणून त्यांचा मेल आला तुमचा अमाऊंट घेऊन टाका म्हणून. पण मी डॉक्टरची टीम आणि तुमचा वैयक्तिक खर्च किती झाला? तो वैयक्तिक मंडळाचे जे जे काही जे वैयक्तिक खर्च डॉक्टरची टीम तर आम्ही तेव्हा नेतो, ते डॉक्टर आम्हाला फुकट असतात. मंडळातर्फे पंढरपूर आषाढी वारीला गेले 16 वर्ष वागळे स्टेट डॉक्टर असोसिएशन आणि रायगड मेडिकल असोसिएशनच्या मार्फत आम्ही माऊली सेवा मंडळातून 1 दिवस कॅम्प असतो. 5 ते 6 हजार पेशंट बघतो. तर ती टीम आम्हाला नेहमी सहकार्य यात्रेकरता आमच्याकडे 5 डॉक्टर 4 ते 5 डॉक्टर येतात, सहकार्य करतात. मेडिसिन फ्री असतं. तर तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग हद्दपार होईल. जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार. ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या वतीने तंबाखू विरोधी दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन. तंबाखूमुळे होणारा मौखिक कर्करोग हद्दपार करण्यासाठी तंबाखूपासून होणारे दुष्परिणाम काय असतात याची माहिती आत्तापासून मुलांना देणे खूप महत्त्वाचे आहे. मुलांवर चांगले संस्कार करतेवेळी पालकांनी तंबाखू सेवन किती वाईट आहे याबाबत मुलांच्या मनावर बिंबवले पाहिजे, असे प्रतिपादन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केलं. रुग्णालयाने जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त ठाणे सिव्हिल रुग्णालयाच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी मार्गदर्शन करताना डॉक्टर कैलास पवार म्हणाले, हा दिवस साजरा करण्यामागचा उद्देश तंबाखूच्या धोक्याबद्दल डेंजर्स ऑफ टोबॅको जनजागृती करणे हा आहे. तंबाखू सेवन केल्यास सर्वाधिक मौखिक कर्करोग होण्याची दाट शक्यता असते. यासोबतच हृदयाला त्रास होतो, पक्षाघात, कर्करोग आणि टाईप 2 मधुमेहाचा धोका देखील वाढत असल्याचे डॉक्टर पवार यांनी स्पष्ट केले. या निमित्त काढण्यात आलेल्या रॅलीत मोठ्या संख्येने नागरिक, रुग्णालय कर्मचारी आणि अधिकारी सहभागी झाले होते. रॅलीमध्ये मौखिक स्वच्छतेविषयी फलक दाखवून ठाणेकरांना जागरूक करण्याचा प्रयत्न केला गेला. तंबाखूची सवय अनेक आजारांना निमंत्रण देत असते, त्यामध्ये मौखिक कर्करोग होण्याची अधिक शक्यता असते. तंबाखू सेवन टाळावे. सकाळी आणि रात्री झोपताना ब्रशने दात घासावे. 2 महिन्यांनी दात ब्रश बदलावा. 6 महिने अथवा 1 वर्षांनी दंतचिकित्सकाकडून दाताची नियमित तपासणी करावी. जेवल्यावर पाण्याने खळखळून चूळ भरावी, असे फलक रॅलीत दाखवण्यात आले. या रॅलीत ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधीश ईश्वर सूर्यवंशी आणि अभिजित डोईफोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार, टाटा रुग्णालयाचे डॉक्टर हितेश सिंघवी, प्राध्यापिका डॉक्टर श्रीविद्या जयकुमार, सहाय्यक पोलीस आयुक्त निलेश सोनावणे, डॉक्टर अर्चना पवार, पोलीस उपनिरीक्षक दीपेश किणी आदी मान्यवर, रुग्णालय अधिकारी, कर्मचारी, नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करून जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे यांनी केले अभिवादन. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त शुक्रवारी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक, मासुंदा तलाव, जांभळी नाका, ठाणे येथील स्मारकास पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश प्रवक्ते, ठाणे व पालघर समन्वयक, ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्याकडून अभिवादन करण्यात आले. यावेळी ज्येष्ठ सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, ज्येष्ठ उपाध्यक्ष सुजित भोसले, जिल्हा कार्यकारिणी सदस्य संतोष सहस्त्रबुद्धे, दिनेश मेहरोल, जिल्हा कार्यकारिणी चिटणीस सुजाता घाग, विधानसभा अध्यक्ष विजय भामरे, ब्लॉक अध्यक्ष सुधाकर नाईक, ब्लॉक कार्याध्यक्ष सुमित गुप्ता, अप्पा चव्हाण, प्रभाग अध्यक्ष साई प्रभू, वॉर्ड अध्यक्ष विवेक गोडबोले, महिला विधानसभा कार्याध्यक्ष लक्ष्मी वैती, वॉर्ड अध्यक्ष अश्विनी लाडकर, राजिया शेख, युवती विधानसभा अध्यक्ष झारा शेख, विद्यार्थी ब्लॉक अध्यक्ष हर्ष तापले, ज्येष्ठ पदाधिकारी दीपक पाटील तसेच धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष पत्रकार दीपक करकुंडे व त्यांचे सहकारी उपस्थित होते.